अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे एक सत्य स्वामी अनुभव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, स्वामी महाराजांची लीला अगाध आहे. ते आपल्या भक्ताला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत. ज्या वेळेला त्यांच्या भक्तांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते नेहमीच सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. प्रत्येक संकटातून ते त्यांना बाहेर काढत असतात व योग्य तो मार्ग देखील दाखवत असत. स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही. त्याचे फळ आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी मिळतेच. तसाच एक सत्य स्वामी अनुभव आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण स्वामी अनुभवाची माहिती जाणून घेणार आहोत. तो एका ताईंना आलेला अनुभव आहे. या ताई मूळच्या नागपूरच्या होत्या, परंतु त्यांच्या बाबांच्या नोकरीमुळे त्या मुंबईत राहिल्या. जवळजवळ त्या 15 वर्षाच्या असल्यापासून स्वामी सेवा करत होत्या. स्वामी सारामृताचे वाचन करत असत, स्वामी मंत्राचा जप करत. अशा प्रकारे त्यांची स्वामी महाराजांच्यावर अत्यंत भक्ती होती. त्यांचे वडील हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नोकरीसाठी लागले होते. त्या आणि त्यांचे वडील एकटेच मुंबईमध्ये राहत होते आणि या ताई व त्यांची मोठी बहीण आणि आई असा त्यांचा कुटुंब नागपूरमध्ये राहत होता. नागपूरमध्ये त्यांची 15 एकर शेतजमीन होती. त्यामुळे ते शेतामध्ये खूप काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांची आई खूपच कष्टाळू होती आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची बहीण व त्या देखील शेतात सर्व कामे शिकल्या होत्या व शेतातच सर्व कामे करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या बाबांना मुंबईमध्ये नोकरी लागून 8 वर्ष झाल्यानंतर त्यांनी नागपूरवरून मुंबईला स्थलांतर केले. त्यांची परिस्थिती खूपच कष्टाची होती आणि गरीब देखील होती. त्यांना सतत असे वाटत होते की आपली परिस्थिती सुधारावी आणि त्यासाठीच ते स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना देखील करत होत्या. त्यांच्या घरातील देवाऱ्यामध्ये फक्त स्वामी महाराजांची एकच मूर्ती होती आणि त्यांनाच ते अत्यंत भक्तीने त्यांची पूजा करत होत्या. त्यांचे बाबा सोडले तर त्या तिघीही जणी स्वामी महाराजांच्या भक्त होत्या आणि त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तरी त्यांच्यापैकी एक जण तरी गुरुचरित्राचे व सारामृताचे पारायण करत होत्या. एके दिवशी त्यांची शेतजमीन ही नागपूरच्या होणाऱ्या हायवेमध्ये जाणार होती. हे त्यांना कळताच खूप आनंद झाला, कारण सरकारकडून त्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा त्यांचा समज झाला होता. परंतु त्याच्या चुलत्यांनी त्या जमिनीचा 7/12 बळकावून घेतला होता. त्यामुळे त्यांना त्याचे पैसे मिळाले नाही व कोर्टामध्ये केस सुरू झाली. घरामध्ये त्यांचे बाबा एकटेच कमावते असल्यामुळे खूप हालाखीचे दिवस निर्माण झाले. कोर्टामध्ये केस चालू होती. त्यावेळेला वकिलांना पैसे देण्यासाठी त्यांच्या बाबांनी कर्ज काढले. त्या कर्जात काढलेल्या टायमामध्ये त्यांची आई अचानक आजारी पडली आणि त्यांच्या आजारपणासाठी 2 लाख रुपये खर्च झाले. त्यांच्या बाबांनी आणि थोडे कर्ज काढून वकिलांना पैसे दिले. प्रत्येक महिन्याला वकिलांना पैसे द्यावे लागत असत व कोर्टामध्ये देखील जावे लागत होते. याच कालावधीमध्ये त्यांच्या मोठ्या बहिणीला खूप चांगले स्थळ आले. हे स्थळ हातातून जाऊ नये यासाठी त्यांनी बहिणीचा लग्न करण्याचा विचार केला व त्यांच्या बाबांनी आणखीन कर्ज काढून त्यांच्या बहिणीचे लग्न करून दिले. अशा या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30 लाख रुपयांचे कर्ज त्यांना झाले होते. अशावेळी त्यांच्या बाबांना काय करावे हे सुचत नव्हते. त्यांच्या बाबांच्या मनात सतत आत्महत्येचा विचार येत होता. या ताई खूप बेचैन झाल्या होत्या. त्यामुळे त्या सतत स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होत्या. त्या ताईने सलग 2 महिने स्वामींचा तारक मंत्र व ऐक्यमंत्र या मंत्राचे सतत श्रवण सुरू केले, पारायण केले, स्वामींचे नामस्मरण केले, स्वामी समर्थ नामाचा जप केला. अशा प्रकारचे अनेक स्वामी सेवा त्या करत होत्या. त्यांना ना खायचे भान होते ना प्यायचे भान होते. या 2 महिन्यात जवळजवळ त्यांचे 7 किलो वजन इतके कमी झाले होते. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की कोर्टाचा निकाल हा लवकरात लवकर लागून आपली परिस्थिती सुधारावी, आपल्या बाबांच्या मनावरील झालेला परिणाम दूर व्हावा व आपले चांगले दिवस यावे. याच विचारांनी त्या खूप खचल्या होत्या. एके दिवशी गुरुवारच्या दिवशी त्यांना वकिलाचा फोन आला. त्या पूजा करत होत्या. पूजा झाल्यानंतर त्यांनी वकिलाला परत फोन केला. त्या वेळेवर वकिलांनी त्यांना सांगितले की कोर्टाचा निकाल लागला आहे
आणि तो तुमच्या बाजूने लागला आहे. हे ऐकताच त्या खूप खुश झाल्या. पुढच्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंटवर पैसे आले आणि त्यांनी त्यांच्यावरती असलेले सर्व कर्ज फेडले. जवळजवळ या 2 महिन्यांमध्ये केलेल्या सर्व सेवेमुळे त्यांना हे फळ मिळाले आहे असे त्यांना वाटले. स्वामी महाराजांनी त्यांना त्यांच्या संकटामध्ये साथ देऊन त्यांना संकटातून मुक्ती केली. त्यांच्याजवळ आता 3 कोटीची मालमत्ता आहे. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये हा एक स्वामी अनुभव आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.